मंडळी, इथे जर्मनीत बाळ झाल्यानंतर होणाऱ्या नवीन आई वडिलांसाठी थोडासा आनंद मिळावा, थोडासा आधार मिळावा या उद्देशाने खूप साऱ्या कंपनीज आणि ब्रँड्स कडून आपल्याला वेलकम गिफ्ट्स पाठवले जातात. नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या बाळाला इथे जर्मनी बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांकडून आणि माझ्या ऑफिसच्या मित्रांकडून भरपूर गिफ्ट्स आले आणि आज या सर्व गिफ्ट्सचं आम्ही तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहोत. सगळ्यात आधी मी तुम्हाला माझ्या ऑफिसचे कलिग्स आणि जे काही फ्रेंड्स आहेत त्यांचे गिफ्ट्स तुम्हाला मी दाखवतो. तर हे गिफ्ट्स दिलंय राधे नावाच्या माझ्या मित्राने, जो माझ्यासोबत ऑफिसमध्ये असतो. याच्यामध्ये आहे एक छोटंसं बाळासाठी खेळण्यासाठी वस्तू आहे आणि छोटे सॉक्स आहेत. छान आहे ना. आणि बाळाला झोपण्यासाठी ही सुंदर अशी स्लीपिंग बॅग आहे ज्याच्यावरती एलिफंटचं चित्र आहे. बघा किती सुंदर ही स्लीपिंग बॅग त्यांनी दिलेली आहे. त्याचसोबत हे पॅम्पर्सचं छोटं पॅकेट सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. हे गिफ्ट दिलेलं आहे मार्कोने. मार्कोला तुम्ही ओळखतच असाल, मागच्या वेळेस त्याने आम्हाला घर शिफ्ट करण्यासाठी खूप मदत केली होती आणि त्याने हे गिफ्ट दिलंय. या गिफ्टमध्ये आहेत बाळासाठी छान मोजे, आणि याचबरोबर त्याने हे सुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर मी जिथे जर्मन स्कूलमध्ये शिकायला जातो त्या स्कूलमधल्या सगळ्या माझ्या मित्रांनी हे गिफ्ट्स बाळासाठी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये खेळण्याच्या सर्व वस्तू आहेत. माझी एक अमेरिकेची मैत्रीण आहे, ती माझ्यासोबतच ऑफिसमध्ये कामाला आहे आणि तिने जेव्हा डोहाळे जेवण होतं त्यावेळेस हे छोटंसं बाळाला गिफ्ट तिने दिलं होतं. खूप सुंदर आहे. ह्याच्यात काय नाही, आपले सबस्क्रायबरने दिले ना. हे जे गिफ्ट्स आहे हे आमच्या यूट्यूबवरच्या एका सबस्क्रायबर जे इथे राहतात त्यांनी आमचा होम ब्लॉगचा व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर मेसेज केला होता. त्याच्यानंतर खूप सुंदर मैत्री आमची झाली. आम्ही एक वेळेस इथे भेटलोही आणि त्यांनी आमच्या बाळासाठी खूप छान गिफ्ट्स त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये छोटंसं एक बाळासाठी खेळण्यासाठी वस्तू आहे, बेबी फूड फीडर्स. याचं पूर्ण एक पॅकेट आहे ज्याच्यामध्ये आपण बाळाला वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स किंवा काही ते याच्यामध्ये टाकून बाळाला देऊ शकतो. सुंदर आहे, खूप सुंदर आहे. ओपन करून दाखवा ना. ओपन करून दाखवू. असे सुंदर त्यांनी गिफ्ट्स आम्हाला दिलेले आहेत. या सर्व गिफ्ट्समध्ये माझ्या ऑफिसच्या जे वर्क ग्रुप आहे त्यांनी एक सुंदर असं प्रेझेंट बाळाला दिलेला आहे. यामध्ये सुंदर असे सॉक्स आहेत बघा आणि बाळाला खेळण्यासाठी ही वस्तू दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक गिफ्ट्स आहे म्हणजे ग्रीटिंग कार्ड्स आहे. हे आमच्या जे या घराचे मालक आहेत त्यांनी हे सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलाने सुद्धा बाळाला खेळण्यासाठी ही छोटीशी वस्तू दिलेली आहे. या ग्रीटिंग कार्ड्समध्ये आमच्या दोघांसाठी 60 युरो म्हणजेच जवळपास 6,500 रुपये ते 6,000 रुपये, जवळपास 6,000 रुपये त्यांनी गिफ्ट्स म्हणून आम्हाला दिलेले आहेत. आणि छोटासा एक मेसेज पण त्यांनी दिला आहे आतमध्ये जो आमच्या दोघांसाठी आहे. त्याचबरोबर माझ्या ऑफिसच्या वर्क कलीग जे सेक्रेटरी आहेत त्यांनी तसं गिफ्ट आम्हाला दिलेलं आहे. हे छोटंसं ग्रीटिंग कार्ड फॅमिली हिवरे म्हणून त्याच्यामध्ये सुंदर असा मेसेज त्यांनी दिलेला आहे. नेहासाठी आणि माझ्यासाठी 25 युरोचं म्हणजे जवळपास 2,500 रुपयाचं आपण शॉपिंग करू शकतो. जे आपल्याला वस्तू हव्या आहेत त्या आपण सगळ्या त्या दुकानातून विकत घेऊ शकतो. असं या मेसेज बरोबरच त्याचबरोबर भरपूर गिफ्ट्स आम्हाला आलेली आहेत. दुसरे गिफ्ट आहे, हे गिफ्ट सुद्धा ॲक्च्युली माझ्या ऑफिसच्या वर्क कलीकडूनच आलेलं आहे. त्यामध्ये आहे वाव सुंदर बाळाचे सॉक्स आहेत आणि वाव छान असा ड्रेस आहे बाळासाठी. बघ छान आहे ना, खूप छान आहे.
आणि हे एक गिफ्ट आहे जे इंडियन फॅमिली आहे जी गुजरातची आहे आणि इथेच राहायला आहे. त्यांनी हे सुंदर बाळाचं गिफ्ट आम्हाला दिलेलं आहे. बघ नेहा, 6 पीस म्हणजे 6 पीसचं सुंदर असा एक पूर्ण सेट आहे बाळासाठी. हे जे गिफ्ट दिलंय ते नेहाच्या मैत्रिणीने दिलंय, जी बांगलादेशवरून आहे. नवीनच त्यांची ओळख झालेली आहे. ती मैत्रीण बांगलादेशची आहे आणि या दोघींची ओळख झाली आणि तिने बाळ जन्मल्यानंतर हे बाळासाठी सुंदर असं गिफ्ट आणि त्याचबरोबर हे खेळणी असं सुंदर एक छान असं खेळण्याचं साधन सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणखीन एक माझा ऑफिसमधला मित्र आहे जो माझ्यासोबतच ऑफिसमध्ये असतो. त्याने सुंदर असं एक पूर्ण पॅकेट दिलं होतं जे आम्ही ऑलरेडी अनबॉक्सिंग त्याचं केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये हे सुंदर असं बाळासाठी खेळण्याचं वस्तू आणि एक मिल्क बॉटल आणि बऱ्याच गोष्टींची नावं आम्हाला माहिती नाही आहेत आणि हे छोटंसं बेबी फूड फीडर. माझी दिल्लीची एक मैत्रीण आहे, ती सुद्धा इथेच असते आणि तिने बाळासाठी 4 वेगवेगळे ड्रेस आणि हे असं घेऊन ती आली होती. त्या सर्व गिफ्ट सोबतच माझा एक जर्मन मित्र आहे इथे, त्याने बाळासाठी हे सुंदर असा तीतर सेट दिलेला आहे आणि त्याचबरोबर नेहासाठी ह्या वेगवेगळ्या टीजचे बॉक्स दिलेले आहेत. डायपर, वाइप्स, बेबी लोशन क्रीम, बेबी लोशन ऑइल आणि हे ब्रेस्ट फिडिंगसाठी. ओके. छान आहे कपडा. लिडल या सुपर मार्केटने आम्हाला हे सुंदर असं पाकिट दिलेलं आहे ज्यामध्ये लेटर्स, काही त्यासोबतच वाउचर्स आणि बाळाला जे उपयोगी आहे असे वेट टॉवेल्स, वाईप्स आणि त्याचबरोबर छोटंसं डायपरचं पॅकेट, बाळाला खेळण्यासाठी छोटीशी सुंदर अशी वस्तू ज्या वेगवेगळ्या रंगाने ही बनलेली आहे आणि त्याचबरोबर मॉइश्चरायझर्स आणि आणखीन एक वाईप्स पॅकेट. वाव, हे छान बॅग दिसते. हो, बाळाला बांधण्यासाठी कपडा दिलाय. वाव, सुंदर. हे वा, हे खूप छान आहे. बेबीसाठी गाणे, जर्मन सॉंग्स, बेबी जर्मन सॉंग्स. या
हे जे वेलकम गिफ्ट्स आहे इथल्या एका सुपर मार्केटने, ज्याचं नाव आहे कॉफलँड, त्यांनी हे पाठवलेलं आहे. चला बघूया त्याच्यात काय काय आहे. आणि ही सगळी गिफ्ट्स आम्हाला घरपोच घरी आलेली आहेत. वाव. या गिफ्ट बॉक्समध्ये बाळासाठी सुंदर अशी टॉवेल. या बॉक्समध्ये आहे छोटंसं ड्रायफ्रुट्सचं पॅकेट, मॉइश्चरायझर क्रीम, बाळासाठी छोटीशी सोप आणि सुंदर असं हे बाळासाठी खेळण्याची वस्तू आणि नॅपी चेंज क्रीम. आणि खूप साऱ्या वस्तू आणि हे छोटंसं एक डायपरचं पॅकेट. खूप सुंदर गिफ्ट्स त्यांनी पाठवलेली आहेत. या सर्व वेलकम गिफ्ट्समध्ये आलेल्या लेटरमध्ये असं लिहिलेलं आहे की बाळाचं वयवर्ष 5 होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर बाळाला घरपोच असे वेगवेगळे सुंदर असे गिफ्ट्स पाठवले जातील. खूप सुंदर असा मेसेज त्यांनी इथे दिलेला आहे. जेव्हा बाळ 6 महिन्याचं होईल, त्यानंतर बाळ जेव्हा 1 वर्षाचं होईल, बाळाचा जेव्हा 2रा वाढदिवस असेल आणि बाळाचा 5वा वाढदिवस असेल, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर ह्या सर्व कंपन्या मोफत घरपोच हे सर्व गिफ्ट्स पाठवले जातील असं त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. फर्स्ट टाइम पॅरेंट्ससाठी हे सर्वच गिफ्ट्स खूप हेल्पफुल आणि प्रॅक्टिकल ठरतात, कारण बाळाच्या जन्मानंतर पहिल्या आठवड्यापासून या सर्वच वस्तू खूप कामी येतात. हे सगळे वेलकम गिफ्ट्स आम्हाला मोफत मिळालेले आहेत आणि त्यांची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. त्याचबरोबर जर्मनीमध्ये बाळ झाल्यानंतर आईला आणि बाळाला भरपूर साऱ्या मोफत सुविधा सरकारकडून दिल्या जातात. त्याचा इत्थंभूत माहितीसहित व्हिडिओ मी पटकन घेऊन येणार आहे. बघायला नक्की विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.